महाराज म्हणतात हे शरीर तुम्हाला दिलंय काहीतरी बदल होण्यासाठी. आपल्यात बदल झाला पाहिजे, काहीतरी परिवर्तन झालं पाहिजे, काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी प्राप्त केलं पाहिजे. प्राप्त करत असताना माणसाने काही कमवा नका कमवू, काही मिळवा नका मिळवू. माणूस म्हणून जन्माला आलाय, माणूस म्हणून मरण महत्वाचं. अरे जन्माला आल्यानंतर मरेपर्यंत ठेवणं देवाच्या हातात आहे, पण मेल्यानंतर किती दिवस जगायचं हे आपल्या हातात आहे. मेल्यानंतर किती दिवस जगायचं हे तुमच्या आमच्या हातात आहे. काहीतरी मिळवलं पाहिजे, काहीतरी प्राप्त केलं पाहिजे, काहीतरी पुरुषार्थ मिळवला पाहिजे. पुरुषार्थ मिळवण्यासाठी देवाने हे शरीर बनवलेलं आहे. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ आहे अर्थ नावाचा, तिसरा पुरुषार्थ आहे काम नावाचा, आणि चौथा पुरुषार्थ आहे मोक्ष नावाचा. चारही पुरुषार्थ प्राप्त करून पंचम पुरुषार्थ भक्ती प्राप्त केली पाहिजे, अर्थात भक्तीचं चिंतन केलं पाहिजे. महाराज पहिला पुरुषार्थ धर्म नावाचा. धर्म कशाला म्हणतायत? विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास करणं, पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करणं, क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं, साधूचा धर्म आहे तप करणं, श्रीमंताचा धर्म आहे दान करणं. म्हणून महाराज क्षत्रियाचा धर्म काय आहे? युद्ध करणं हा क्षत्रियाचा धर्म आहे. ज्यावेळं अर्जुन युद्धामधून पळतोय, धनुष्यबाण टाकून दिले, त्यावेळेस स्वतः भगवान म्हणतात अर्जुना अरे तू का पळतोय बाबा, काय म्हणून पळतोय, काय कारण आहे तुला पळायला लागला तू? अरे पळू नको राजा, क्षत्रिय म्हणून जर जन्माला आला असेल, क्षत्रिय म्हणून मेलं पाहिजे. क्षत्रिय आहे तू, राजा आहे तू, आणि जर युद्धामधून पळत असेल लोक तुला भित्रा म्हणतील. खुशाल युद्धामधून धनुष्यबाण टाकून देतो आणि पळायला सुरुवात करतो, मूर्खपणा सोडून दे. त्यामुळे अर्जुन म्हणतो देवा काय म्हणून युद्ध हातामध्ये घेऊ? ज्यांच्याशी तुम्हाला युद्ध करायला लावलं त्यांच्याशी मी युद्ध करू, आणि कुणाशी तुम्हाला युद्ध करायला लावलं? जे माझ्या समोर दिसत आहेत ते माझे सुखी आहे, त्याच्यात माझी काही भाऊ आहे, त्याच्यात काही आत्या भाऊ आहे, काही मामा भाऊ आहे, काही भाऊबंद आहे, काही माझे गुरु आहे, आणि गुरुची हत्या करून जर राज्य मला मिळत असेल ते राज्य मी काय करू? नको मला देवा राज्य. त्यावेळेस स्वतः देव म्हणतो, गोपाल कृष्ण परमात्मा म्हणतात अर्जुना अरे जे मी तुला युद्ध करायला लावतोय ते या सुखियांबरोबर नाही, मामासोबत नाही, गुरु सोबत नाही, भावासोबत नाही. जे तुला मी युद्ध करायला लावतो ना ते अधर्माबरोबर युद्ध करायला लावतोय. हातामध्ये धनुष्यबाण घे, कारण जर क्षत्रिय आहेत मूर्खपणा सोडून दे. बोलतायत ज्ञानोबराय. ज्ञानोबराय म्हणतात सांडी हे मूर्खपण, उठी गे धनुष्यबाण, संग्रामी हे कवन कारुण्य तुझे. अर्जुना मूर्ख म्हणून जन्माला आलाय तू, हातात धनुष्यबाण घे आणि त्यांच्यासोबत युद्ध कर. काय अरे तू क्षत्रिय म्हणून जर जन्माला आला असेल तर क्षत्रियाचं कर्तव्य युद्ध करणं, असं युद्धामधून पळून जाणं बरं नाही आहे. अरे क्षत्रियाचा धर्म आहे युद्ध करणं, याला म्हणतात धर्म. विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास करणं. आळंदीला गेल्यानंतर विद्यार्थ्यांनी काय करावं? काय करावं? ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे. ब्रह्मचारी धर्म, धर्म आश्रमी विचार छत करवे. ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म गोपाली अक्षर. ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म, ब्रह्मचारी धर्म गोपाली अक्षर.
महाराज म्हणतात विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास करणं. ब्रह्मचारी धर्म गोकावी अक्षरे आश्रमे विचार षटकरे. साधूचा धर्म आहे तप करणं. साधू जर या गावाचे त्या गावाला बॉम्ब मारीत फिरत असेल तो साधू नाही. साधूनं काय करावं महाराज? साधूने एका आश्रमामध्ये बसावं आणि परमार्थिक साधना करावी. घेता ती गाडी, हे गाव ते गाव ते गाव, याला साधूपणा नाही म्हणत महाराज. साधूनं काय करावं? तप करावं. बरेच साधू पाहतो महाराज, काही ढवळ्या कपडे हो, काही भगव्या कपडे हो. आज यात कोपऱ्याला दिसला तर थोड्या वेळानं त्या कोपऱ्याला दिसतो. नेमकं करतो तरी काय हेच कळत नाही. म्हणून साधूनं महाराज काय करावं? साधूनं साधना करावी. हे साधूचा त्या ठिकाणी धर्म आहे. विद्यार्थ्याचा धर्म आहे अभ्यास करणं. पतीचा धर्म आहे, पत्नीचा धर्म आहे पतीची सेवा करणं आहे. अरे एखादा जर मलिन झाला असेल त्यानं गंगेमध्ये स्नान करणं हा त्याचा धर्म आहे. ज्याचा त्याचा धर्म सांगितलेला आहे. तसा जर धर्माचा जर विचार करायला लागला, आम्ही जर लहान लहान मुलांना शाळेमध्ये विचारलं, मुलांना धर्म कशाला म्हणतायत, त्यावेळेला त्यांना साने गुरुजींची कविता आठवते. ते काय म्हणतात? करा तो एकची धर्म जगाला प्रेम पावे. महाराज म्हणतात अरे साने गुरुजी म्हणतायत धर्म कशाला म्हणतायत? जगाला प्रेम देणं हा धर्म आहे. जगाला प्रेम देणं. कारण आम्ही सहिष्णू आहोत. अनेकांनी आमच्यावरती आक्रमण केले पण आम्ही कुणावरती आक्रमण केलेले नाही, कारण आम्ही सहिष्णू आहोत. विठ्ठल विठ्ठल कुणावरती आक्रमण केले नाही. अरे केले ते आक्रमण परकीयांनी आणि भारतीयांनी ते सहन केलेले. जहाँ डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, जहाँ सत्य अहिंसा और धर्म का पग पग लगता डेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. धर्म कशाला म्हणतात? अरे ज्ञानोबरायला धर्माची व्याख्या विचारा. ज्ञानोबराय म्हणतात हेथ वडील जे जे करती तया नाम धर्म ठेविती. म्हणून सिद्धांचं लक्षण ही साधकाची साधना ठरत असते. म्हणून मोठ्यांवरती जबाबदारी आहे. मोठ्यांनी जरा जबाबदारीनं वागलं पाहिजे. अरे जर तुम्ही जर स्थान सोडून जर वागत असतील तर पाठीमागची पिढी सुद्धा तशी वागते. पाठीमागची पिढी सुद्धा तशी वागते. म्हणून मोठ्यांवरती जबाबदारी आहे. म्हणून सिद्धांचं लक्षण ही साधकाची साधना ठरत असते. धर्म कशाला म्हणतात? ज्ञानोबराय म्हणतात हे तर वडील जे जे करीती तया नाम धर्म ठेविती, एरनुष्ठिती सामान्य सकळ विठ्ठल विठ्ठल. धर्माची वेगवेगळी व्याख्या आहे. अरे आमचे रामप्रभू कशासाठी अवतीर्ण होत आहेत? धर्मासाठी, धर्माची सेवा करण्यासाठी. कृष्ण परमात्मा कशासाठी अवतीर्ण होत आहेत? फक्त धर्माची सेवा करण्यासाठी. माझे जगद्गुरु श्री तुकाराम महाराज कशासाठी अवतीर्ण होत आहेत? फक्त धर्माची सेवा करण्यासाठी. विचारा. त्यावेळेला स्वतः भगवान बोलतायत मी कशासाठी अवतीर्ण होतो. यदा यदा हि धर्मस्य परित्राणाय साधूनाम विनाशाय दुष्कृताम धर्म रक्षा वया अवतार घे आपुल्या पाडीचे भक्त जरा, आपुल्या पाडीचे भक्त जरा, आपुल्या पाडीचे भक्त जरा. धर्म रक्षा वया अवतार घे आपुल्या पाडीचे भक्त जरा, आपुल्या पाडीचे भक्त जरा. धर्म रक्षावया अवतार घेशी आपुल्या पाळीसी भक्तजना. भगवंत अवताराला येत असताना एक तर भक्ता करता येतो, एक तर दुर्जना करता येतो. धर्माची सेवा करण्यासाठी येतो. नाहीतर ऋण पेडावया अवतार केला अविनाश आला काराशी. महाराज म्हणतात देव एक तर आता हे सगळे श्यामबाबा रामायण करतात, श्रावण महाराज भागवत करतात, हे सगळ्यांना माहिती आहे. मी तुमचा सांगून मला मात्र वेळ खर्च करू नये. देव कशासाठी अवतीर्ण होत आहेत? तुलसीदास महाराजाला विचारा. तुलसीदास महाराज म्हणतात जब जब होई धर्म की हानी बाढ़ सुरदम अभिमानी तब तब प्रभु धरि विविध शरीरा हरई कृपा निधि सजन पिरा. महाराज म्हणतात धर्मासाठी अवतीर्ण स्वतः देव जर येत असेल आपण सुद्धा धर्माची सेवा केली पाहिजे. लय मोठी नाही पण थोडी तरी. तुका म्हणे फार
थोडा तरी परोपकार, थोडी तरी सेवा धर्माची आपल्याकडून घडावी. म्हणून ज्या ज्या वेळा धर्माला ग्लानी येईल त्या त्यावेळेला प्रभू अवतीर्ण होत आहेत. माझा भाव असा आहे, देव अवताराला येत असताना एक तर सज्जना करता येतो आणि एकतर दुर्जना करता येतो. तुमच्या आमच्या करता देव येतो. माझा मुद्दा आहे, आपल्या करता जर देव येत नसेल बाळा महाराज, आपण सज्जन नाही, आपण दुर्जन नाही. ऋषी भाऊ, आपण सज्जन आहे का दुर्जन आहे ते तूच सांग म्हणशील. अरे आपण सज्जन नाही, आपण दुर्जन नाही. याचा अर्थ असा आहे की देव आपल्या करता येतच नाही. बरं सज्जन म्हणावं तर सकाळी सकाळी मारुती मंदिरामध्ये जा आणि त्या भगवान हनुमंतरायाला 2-4 शिव्या देऊन या. नाना भाऊ नाही ना, नाही देणार. तुम्ही काय म्हणाल, मी सज्जन आहे. हा मी सज्जन आहे. बरं तुम्ही सज्जन नाहीये, तुम्ही दुर्जन नाहीये, देवाला शिव्या देऊ शकत नाही, याचा अर्थ तुम्ही दुर्जन नाहीये. आणि सज्जन म्हणावं तर वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटानं पंढरपूरला जाणं हे कोणत्या सज्जनाचं लक्षण? वय झालेलं नसताना अर्ध्या तिकिटानं पंढरपूरला जाणं हे काही सज्जनत्वाचं लक्षण आहे? नाही. अरे आम्ही सज्जन नाही, आम्ही दुर्जन नाही. आणि देव तर अवतार जर घेत असेल, एक तर सज्जनाकरिता घेतो, एक तर दुर्जना करता घेतो. म्हणून धर्माची सेवा करण्यासाठी देव अवताराला येतो. यदा यदाई धर्मस्य, म्हणून पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा. पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा. आणि धर्मासाठी जगाच्या मालकाला जर अवतीर्ण व्हावं वाटत असेल, आपण सुद्धा थोडी धर्माची सेवा केली पाहिजे. धर्माची महाराज, धर्माची आणि जातीची अशी सरमिश्रण केली जाते. धर्माला जातीचं रूप दिलं जातं, जातीला धर्माचं रूप दिलं जातं. धर्म आणि जात ही भिन्न नाहीये. अरे ज्या धर्मात आम्ही जन्माला आलो, त्या जातीत जन्माला आलो, हिंदू म्हणून जन्माला आलो. अरे हिंदूंमध्ये जर पाहिलं, साडी माळी कोळी हरिजन गिरिजन सुतार लोहार कुंभार न्हावी चर्मकार वडार धनगर वंजारी बंजारा मराठा ब्राह्मण आणि मुसलमान सगळ्यांना वारकरी संप्रदायामध्ये न्याय आहे. असं काय आहे का? असं आहेत का तो त्या जातीचा आहे, आमच्यात यायचं नाही. यारे यारे लाना थोरा फलती नारी नारा करावा विचार लगे चिंता कबनाती. अरे हे थोरा यादी फलती यारे यारे लान थोर या ते बोलते नारी नर. वारकरी संप्रदायामध्ये जात मानत नाही का? आपल्याकडे मानतात नाही ना. या जातीचं सप्ताह मग त्या जातीचं कीर्तन कर, त्याच्यात भरा श्रावण मारा, असं काय का? अरे नाही, संतांकडे जात नाही आहे. अरे वर्ण
कामात ध्यानात राहिलं नाही. वा खटनट यावे शुद्ध उन्हे जावे दौंडी पिठे भावे चोखा मेळा यारे यारे लहान थोर या ते बलती नारी नर सकळांसी येते अधिकार कलियुगी उद्धार हरेच्या नामे जात वित गोत कुळ शिळ मात. आता तुमचं सगळ्याच राहू द्या. वारकरी संप्रदायामध्ये जातच मानत नाही आणि जो जात मानत असेल त्याला नरक चुकणार नाही. वैष्णवाची जाती माने जो आपण 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 भोगी तो आदम कुंभ पाका 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 वैष्णवाची जाते माने जो आपण वैष्णवाची जाते माने जो म्हणून आपल्या धर्मामध्ये जात मानल्या जात नाही. बोलू प्रांत भेद नाही वर्ण भेद नाही जाती भेद नाही धर्म भेद नाही. आम्ही काही मानत नाही काही मानत नाही. अरे चोखोबराने देवाच्या मंदिरात जावं देवाच्या मंदिरात गेल्यानंतर नवरत्नाचा हार चोखोबराच्या गळ्यात घालावा आणि चोखोबराच्या गळ्यात घातल्यानंतर परिणाम असा होतो काय परिणाम होतो. जगाच्या मालकाने नवरत्नाचा हार काढावा आणि माझ्या चोखोबराच्या गळ्यात घालावा. चोखोबराच्या गळ्यात घातल्यानंतर त्या बडव्यांनी चोखोबराचं गळचुंड दागावून चोखोबराला म्हणावं काय चोख्या देवाचा हार तुझ्या गळ्यात आला कसा. त्यावेळी ते बडवे बोलायला लागले विठोबाचा हार तुझ्या कंठी कैसा आला शिव्या देते मारा म्हणती देव बाटविला. म्हणून सगळ्यांना अधिकार आहे कारण आमचा धर्म जात मानत नाही. एक बोलू अरे देव जात मानत नाही धर्म जात मानत नाही संप्रदाय जात मानत नाही संविधान जात मानत नाही. मग आम्ही का जात मानतो. आम्ही जात मानायला नाही पाहिजे. अरे देवाचा जर विचार करायला लागला तर देव जात मानत नाही. उंच नीच काही नेने भगवंत तिष्ठी बाब भक्त देखो ने या तिष्ठी बाब भक्त देखो ने या. दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षे दासी पुत्र कन्या विदुराच्या बक्षे दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी. वारकरी संप्रदायामध्ये जात मानत नाही. म्हणून पहिला पुरुषार्थ आहे धर्म नावाचा. आता राहिला पुरुषार्थ दुसरा अर्थ नावाचा. आता हे सगळे कीर्तनकार मंडळी आहेत. अर्थ नावाचा पुरुषार्थ सांगण्यासाठी मला वेळ खर्च करायचा नाही. अर्थ कशाला म्हणतायत पैसा जर असेल तर लोक किंमत देतायत नाही तर जवळ सुद्धा कोणी उभं राहत नाही. अरे आमचे महाराज म्हणतात जोरी चळन गा तोवरी मना ते माझा माने तिला न थोर देह सुखाची आकाजा इंद्रिय मावळले आला बागुल आजा. म्हणून पैशावाल्याला फार किंमत आहे. अरे माझे महाराज म्हणताय दिवाळीला जर बहिणीनं साडी घेतली नाही ना बहिणीला बहीण सुद्धा कोपते. कोणावर भावावर कोपत असते. जो मोठा चाले धंदा तव बहीण म्हणे दादा सदा शृंगार भूषणे कांता लवे बहुमाने. अरे पैशाला फार किंमत आहे. माझे तुकाराम महाराज म्हणतात 15व्या वर्षी मी देऊगावची सावकारकी चालवली. त्या काळात लोक मला तुका शेठ म्हणत होते. दुष्काळ पडला अन्नधान्य वाटून दिलं गोरवान खुले केले सगळं धन गेलं
तुकाराम महाराज म्हणतात धन गेल्यानंतर माझा धनासोबत मान सुद्धा चालल्या गेला. धन गेलं धनासोबत माझा मान गेला. महाराज म्हणतात दुष्काळे आटीला द्रव्य नेला मान, श्री एक अन्नान्न करिता मेली. महाराज सगळे कोपले, बोलू सगळं गाव कोपलं तरी चालेल पण गावचा पाटील कोपू नये. कोपला पाटील आता मज भीक कोण घाली, कोण घाली आता मज भीक कोण म्हणतात कोपला पाटील गावीचे हे लोक, आता माझ भिक कोण गाली, काय खाव्या मी कोणीकडे जावे, गावात राहावे कवण्या बळे. अरे जोपर्यंत पैसा असेल लोक किंमत देत आहेत. आमचे श्यामबाबा ते काहीतरी सांगत राहते परशा परसू काहीतरी आहे ते मला काही येत नाही. ते दहाव्याच्या कीर्तनात ऐकेल त्यांच्या काय पैशावाले को काहीतरी आहे काय ते 3 नाम परशा परसू परसराम. हा एक कुठं तरी भांडवल येतं कधी कधी कामा. म्हणून माझा मुद्दा असा आहे अरे पैशावाल्याला किंमत आहे. अरे पैसा जर असेल तर घरातले मंडळी म्हणतात दादा आले, काका आले, अण्णा आले, भाऊ आले, तात्या आले, पैसा निघून जाऊ द्या, पैसा निघून जाऊ द्या. बोलू अरे दादा जर असा बाहेरून फिरून आला ना उत्तम नाना तर घरातले मंडळी म्हणतात भरपूर तू कमवून आणलं. आणि तुम्हाला जर खगारा आला तर घरातले मंडळी म्हणतात नाना खाली नका थुकू मग हाताव तुका. पण म्हातारपण येऊ द्या, पैसा बंद होऊ द्या, एका खाटल्यावर पडू द्या. ज्यावेळेला खाटल्यावर पडल्यानंतर एकच काम करा, म्हातारपण झालंय भिंतीवर थुका. घरातले मंडळी काय म्हणतील हो? हा बैल म्हणे खरं मारता तरी बरे, नासेले घर थुंकून समजून गेलं त्यांना. विठ्ठल विठ्ठल पैशावाल्याला किंमत आहे. धनवंताला 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 महाराज म्हणतात धनवंता लागी सर्व मान्यता आहे जगी, पैशावाल्याला किंमत आहे. म्हणून एक सूत्र सांगतो, लक्षात आलं तर समजून घ्या, जरा लक्ष द्या. तीर्थासी गेला कधी पावला ना, हरी तयासी कधी पावला ना, गाठी तयासी कधी पावला ना, आणि कांता तयासी योगेश महाराज हानी पावला ना. काय काय तीर्थासी गेला कधी पावला ना, हरी तयासी कधी पावला ना, गाठी तयासी कधी पावला ना, कांता तयासी हनी पावला. आता पुन्हा घडून सांगतो. तीर्थासी गेला म्हणजे पंढरपूरला तो कधी पायानं गेला नाही. तीर्थासी गेला कधी पावला ना, जो पायानं पंढरपूरला गेला नाही. तीर्थासी गेला कधी पावला ना, हरी तयासी कधी पावला ना. जगाचा मालक काय त्याला पावणार आहे? जो पंढरपूरच पाहणार नाही त्याला देव काय भेटणार आहे? तीर्थासी गेला कधी पावला ना, हरी तयासी कधी पावला ना, गाठी तयासी कधी पावला ना. जो देवाकडे जात नाही मला त्याला पैसा कसा भेटेलो? तीर्थासी गेला कधी पावला ना, हरी तयासी कधी पावला ना, गाठी तयासी कधी पावला ना, आणि बायको तयासी हानी पावला. जे बायको सुद्धा त्याला
लातानं मारत असते. कुणाला? ज्याच्याकडे पैसा नाही त्याला. आणि जो रोज घरी पैसा आणू द्या बरं. बायको मारा दरवाजाची कडी उघडूनच ठेवलेली असते. आवाज द्यायचं सुद्धा काम नाही जोपर्यंत पैसा असेल. सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के भाई भाई रे सब पैसे के सब महाराज दम मारून पण भरपूर जोर घेतलाय. सुंदर असं महाराज. सगळे बिचारे प्रमाण म्हणतात त्याला साईडला उभं केलं तुम्ही, त्याला कवर दम वा. अतिशय गोड मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे. महाराज सुंदर त्या दिवशी आमच्या पिंपरीमध्ये अतिशय गोड कीर्तन केलं हो. अतिशय गोड म्हणजे मी काय म्हणतो वारकरी संप्रदायामध्ये श्रावण महाराज आमच्या गावातले लोक म्हणत असतात. आमच्याच नाही तुमच्या गावचे म्हणतील, साबरवाडीचे काय पिंपरीचे म्हणतील, पिंपरीचेच काय ठाणगावचे म्हणतील. काय म्हणतील? अरे कवर लांबून आणत्या भाऊ, जवळचे चांगले तयार झाले. आणि खरंच नाही चांगले तयार झाले का? आमचे जर बाहेर जातात बाहेरचे थोडे थोडे आणावंच लागतात ना. म्हणून या ठिकाणी सर्व मंडळी अतिशय गोड तयार झाली. स्वाभिमान आहेत असे मंडळी. योगेश महाराज आहेत, आमचे प्रकाश महाराज आहेत. आणि कीर्तनाच्या क्षेत्रातील सुद्धा श्यामबाबा, तुमची फळी त्यावेळेला होती ना, त्याच्यानंतर आता भरपूर तयार झाले. ते सुद्धा सुंदर कीर्तन करायला लागले. म्हणजे तुमचे कमी पडले असं नाही मला म्हणायचं, तुमचे सुद्धा भरपूर चालू आहे. पण बऱ्यापैकी कीर्तनं बिचाऱ्यांना आहेत. काय असतं महाराज, एक बोलू का? मी कायम बोलत असतो, जुन्या कीर्तनकाराने थोडा कर्मटपणा सोडायचा आणि नवीनाने थोडा उर्मटपणा सोडला की नवीन क्रांती वारकरी संप्रदायामध्ये निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. गुण्या गोविंदाने प्रत्येकाने वागलं पाहिजे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतायत सबई पैसे के भाई दिल का साथी नहीं कोई, अपने पल्लों में पैसा है लोग करे सलाम, अपना पैसा निकल गया कोई ना मीठा बोले. कोणी गोड बोलत नाही. पैशाला फार किंमत आहे. पहिला पुरुषार्थ धर्म नावाचा, दुसरा पुरुषार्थ अर्थ नावाचा, तिसरा पुरुषार्थ आहे काम नावाचा. म्हणून पहिला पुरुषार्थ आहे, दुसरा पुरुषार्थ आहे, तिसरा पुरुषार्थ आहे धर्माने अधिष्ठित झालेलं अंतकरण, त्या योगे मिळालेला पैसा, त्यातून निर्माण झालेली कामना, त्याला काम नावाचा पुरुषार्थ आहेत. आणि चौथा पुरुषार्थ आहे तो मोक्ष नावाचा. आणि तुकाराम महाराजाला मी विचारू, महाराज मोक्ष पाहिजे तुम्हाला? तुकाराम महाराज देवाच्या समोर उभे राहिले. देवाच्या समोर उभे राहिल्याच्या नंतर तुकोबाला देव म्हणतायत, तुकोबा किती लांबणं चालत आला, अरे तुला काही पाहिजे का? त्यावेळेला तुकाराम महाराज देवाला म्हणतात काहीही नको देवा. त्यावेळेला तुकाराम महाराजाला देव बोलतायत, तुकोबा माझ्याकडे जी गोष्ट आहे ती मिळायला द्यायला तुला तयार आहे, तू नाकारतो का? त्यावेळेला महाराज म्हणतात देवा तुमच्याकडे काय आहे? त्यावेळेला तुकोबरायला देव बोलू लागले, तुकोबा माझ्याकडे मुक्ती आहे. त्यावेळेला तुकोबराचे उद्गार काय? तुकाराम महाराज म्हणतात, देवाय के रे विनंती मज नको रे हे मुक्ती, तया इच्छा गती हिची सुखागडे. महाराज म्हणतात नको मुक्ती, ती तुझी तुला राहू दे. नको दादा मुक्ती आम्हाला. काय कारण आहे मुक्तीचं? काय कारण आहे मुक्तीचं? मुक्ती नको महाराज. ही आमच्या जी घरातली परंपरा आहे ना तुझ्याकडे येण्याची, ही एका युगाची नाही, एका दिवसाची नाही, एका महिन्याची नाही, एका वर्षाची नाही, युगाची परंपरा. युगाची तुझ्याकडे आलोत ना, ही युगाची परंपरा आहे. कृतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग, अर्ध कलियुगामध्ये तुझ्याकडे आम्ही येतोय. याचा अर्थ असा युगाची परंपरा आहे. तुकाराम महाराजांना जर विचारलं, तुकाराम महाराज तुमची परंपरा कशी आहे? तुकाराम महाराज म्हणतात, माझ्या वडिलाची मिराश गा देवा, माझ्या वडिलाची मिराश गा देवा,
तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा. महाराज म्हणतात माझ्या वडिलांची मिराशी माझी काही मागणं नाहीये. त्यावेळं तुकाराम महाराज देवाला म्हणतायत, कृपाळू हा पंढरीनाथ वडिलांचे दैवत, माझ्या वडिलाचे दैवत. बरं माझंच आहे असं नाही, माझ्या वडिलांचंच आहे असं नाही. तुकोबाराय म्हणतात माझे आराधन पंढरीचे दैवत. महाराज म्हणतात नाही मागत नाही तुकोबा. तुकोबाराय म्हणतात देवा नाही मागत. त्यावेळेला तुकाराम महाराजांना देव म्हणताय, देवा तुकोबा मी तुला मुक्ती द्यायला तयार आहे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतात देवा तुझी मला मुक्ती नको का, तुझं पद जे आहे ना मुक्ती पद, तुकाराम महाराज म्हणताय ते तुच्छ केलं. अभंगाचं पहिलं मोक्ष पद तुच्छ केले या कारणे, मोक्ष पद तुच्छ क्या बात केले या कारणे, मोक्ष पद तुच्छ 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 केले या कारणे, मोक्ष महाराज म्हणतायत मोक्षासारखं पद नाकारलं, मोक्षपद तुच्छ केली या कारणे. मोक्ष महाराज ही गोष्ट सामान्य नाही बरं. अभंग जरी घेतला ना तुच्छ केलं,
मोक्षच पहिली गोष्ट आम्हाला कळत नाही. मोक्ष म्हणजे काय? तुकाराम महाराज म्हणतात ते तुच्छ केलं ते तुकोबराने म्हणावं. पण आता सहज अभंगाची भूमिका निघाली म्हणून हा अभंग घेतला. तर तुकाराम महाराज म्हणतायत मोक्षपद तुच्छ केलं का? मोक्ष म्हणजे काय हो? मोक्ष म्हणजे जाड आहे की बारीक आहे? उंच आहे की ठेंगणा आहे? काळा आहे की गोरा आहे? महाराज मोक्षाची लांबी रुंदी अजून आम्हाला माहित. मोक्ष म्हणजे काय? मोक्षाचा आकार गोलाकार, चौकनी, तिरपा तारपा उद्धव काय? अजिबात नाही. का? मोक्ष म्हणजे काय? अरे अत्यंत दुःखाची निवृत्ती आणि परमानंद सुखाची प्राप्ती, याला मोक्ष म्हणतायत. तुकाराम महाराज म्हणतायत काम नाही काम नाही झालो पायी रिकामा. देव तुका पंढरीस गेला पुन्हा जन्मा नाही आला. तुका म्हणे पुढे काही वाट नाही यावरी. महाराज जीव हा शिव स्वरूपाला प्राप्त होणं याचं नाव मोक्ष आहे. आणि तुकाराम महाराज तुम्ही नाकारला, याचं काय कारण आहे? तुकाराम महाराज म्हणतायत तो आमच्याकडे जो आहेत ना मोक्ष तुच्छ का केलं? आमच्याकडे आहे म्हणून त्याला मी किंमत देत नाही. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मुक्ती परणिली नोरी आता दिवस चारे खेळी मेळी. महाराज म्हणतायत मोक्षाम्मा घरी कामारी दासी होय सांगोयशी तुका म्हणे. तुकाराम महाराज म्हणतात मोक्षाचे आम्हा नाही अवघड तो असे उघड. गाठोडी तो असे उघड. गाठोडी असे उघड. गाठोडी असे उघड. तुकाराम महाराज म्हणतात तो आमच्या जवळ आहे. आमच्या जवळ म्हणजे गाठोड्यात बांधून ठेवलाय. तुकाराम महाराज म्हणतात तुका म्हणे मोक्ष तुमचा ठेवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. मोक्ष तुमचा देवा तुम्ही दुर्लभ तो ठेवा. तो आम्हाला नको आहे का? आमच्या जवळ आहे. आहे म्हणून आम्ही त्याची त्या ठिकाणी कमी. महाराज एक बोलू का? मोक्षाचा कमीपणा नाही दाखवायचा तुकोबरायला, पण भक्तीचं श्रेष्ठत्व सांगण्यासाठी तुकाराम महाराज म्हणतात ते तुच्छ केलंय. मोक्षपद तुच्छ केलंय का? का तुच्छ केलं? याचं कारण आहे महाराज मोक्षासारखं पद आम्हाला एखादं सर्वसामान्य पद जरी मिळालं तरी माणसाला आनंद होतो. आणि तुकाराम महाराज एवढं मोक्षासारखं पद नाकारताय, याला काय कारण असेल? भजन करा विठ्ठल विठ्ठल. तुकाराम महाराज म्हणतात देवा मला धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष नावाचा पुरुषार्थ नको. महाराज इथं बसलेले आहेत. ज्यावेळेला महाराज दशरथ राजे मरण पावले आणि मरण पावल्याच्या नंतर ही बातमी ज्यावेळेला भरतजीला कळली आणि भरतजीला कळल्याच्या नंतर 2 मुलं महाराज मामाच्या घरी होते, 2 वनवासात होते. बातमी मात्र दशरथ राजे मरण पावले ही बातमी वाऱ्यासारखी पसरत होती. आणि ज्यावेळेला भरतजी आलेले आहेत, उदास असणारी अयोध्या नगरी पाहिली आणि ज्यावेळेला त्या ठिकाणी भरतजीच्या डोळ्यामधून अश्रुधारा येत आहेत, काहीतरी वाईट बातमी या अयोध्येमध्ये घडली म्हणून भरतजीच्या डोळ्यामधून अश्रुधारा येत आहेत. अश्रुधारा आल्यानंतर सगळे लोक भारताचे त्या ठिकाणी स्वागत करतायत. भरतजी आलेले आहेत, भरतजी आलेले आहेत, भरतजी आलेले आहेत. सगळे लोक चातकासारखी त्या भरतजीची वाट पाहत आहेत. आणि त्यावेळेस काही समोर जाते आणि काही समोर गेल्याच्या नंतर काही म्हणते भरत अरे या गादीचा तू अधिकारी आहे राजा. त्यावेळेस भरतजी म्हणतात आई या गादीचा अधिकारी नाही आहे, या पादुकाचा अधिकारी मी, पदाचा अधिकारी नाही. मला हे पद नको, मला ही गादी नको. एक बोलू अरे सीतामैयासारखी वहिनी मिळाली हे माझं भाग्य आहे. दशरथ राजासारखे वडील मिळाले हे माझं भाग्य आहे. राम लखन सारखे भाऊ मिळाले हे माझं भाग्य आहे. पण तुझ्यासारखी आई मिळाली हे माझं फार मोठं दुर्भाग्य आहे. तुझ्या अंतःकरणाचे तुकडे का झाले नाही? तुझी जीभ गळून का पडली नाही? तुझ्या तोंडात किडे का पडले नाही? तुझी अशी वृत्ती होती तर तुम्हाला लहानपणीच का मारून टाकलं नाही? भरतजी बोलताय जबती कुमती कुमती जय ठेवू खंड खंड भयनो खंड खंड भरतन भयऊ भय मागत मन भय नाही पीरा. अरे माझ्या दादाला भय उद त्या ठिकाणी वनवास देत असताना तुला का भय वाटलं नाही? तुला का लाज वाटली नाही? तुझ्या तोंडात किडे का पडले नाही?
तुझ्या अंतःकरणाचे तुकडे का झाले नाही? तुझी अशीच अशी वृत्ती होती तर तू मला लहानपणीच का मारून टाकला नाही? ज्यावेळं भरतजी वाक्य बोलतायत, दशरथ राजे त्या ठिकाणी रामप्रभू एका रांगेमध्ये उभे. लोकांना वाटत होतं आता रामप्रभू कौशल्याचं दर्शन घेतील, सुमित्रा मातेचं दर्शन घेतील. सुमित्रा मातेचं दर्शन घेतलेलं आहे रामप्रभूने, कौशल्या मातेचं दर्शन घेतलं. आणि ज्यावेळं रामप्रभू कैकेयीच्या समोर जात आहेत त्यावेळं भरतजी म्हणतायत, दादा हिचं काय दर्शन घेतो? अरे हिनाच तर आपल्या दादाला वनवास दिला ना, हिचं काय दर्शन घेतो? हां, अरे दादा तू जर हिचं दर्शन घेतलं तर लोक माझं उद्या दर्शन घेणार नाही. म्हणून हिचं काय दर्शन घेतो? अते रघुकुल को लोगों की डंक लगाने काली सर्पिने प्रभू उनका दर्शन, हिचं काय दर्शन घेतो? अरे हिना तर या ठिकाणी आपल्या अयोध्येला कलंक लावलेला आहे. अरे पहिल्या वराने रामाला वनवास आहे, दुसऱ्या वराने भरताला वादी आहे. मग पहिल्या वराने भरताला का गादी मागितली नाही? पहिल्या वराने जर भरताला गादी मागितली असती तर राम त्या ठिकाणी वनवासात गेला नसता. पहिल्या वराने रामाला वनवास मागितला, दुसऱ्या वराने भरताला गादी मागितली, राम वनवासात गेले, गादी रिकामी आहे. त्यावेळेला दशरथ राजे म्हणतायत, मी अयोध्येचा त्या ठिकाणी अपराधी आहे, सर्व लोकांचे मी अपराधी आहे. मी त्या ठिकाणी चित्रकूट पर्वतावरती जातो आणि रामप्रभूला परत अयोध्येमध्ये घेऊन येतो. ज्यावेळेला रामप्रभू त्या ठिकाणी भरतजी सोबत सर्व अयोध्येतील कुरुकुल वशिष्ठ आहेत, दोन्ही राणे आहेत, सगळे लोक त्या ठिकाणी भरताच्या दिंडीमध्ये सामील होत आहेत. आणि भरताच्या दिंडीमध्ये सामील झाल्याच्या नंतर लोक भजन करतायत, श्रीराम जय जय राम, 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 श्रीराम जय जय राम. महाराज दिंडी मात्र अशी त्या ठिकाणी प्रयाग तीर्थावरती जाऊन उभी राहिली. आणि उभी राहिल्याच्या नंतर त्या ठिकाणी प्रयाग तीर्थ प्रसन्न झालं. अरे आपली भक्ती पाहून तीर्थ प्रसन्न झालं पाहिजे, आपली भक्ती पाहून देव प्रसन्न झाला पाहिजे. त्या ठिकाणी भरताचा भाव पाहून त्या ठिकाणी प्रयाग तीर्थ प्रसन्न झालं. प्रसन्न झाल्याच्या नंतर प्रयाग तीर्थ भरतजीला म्हणतायत, भरतजी काय मागायचं ते मागून घ्या. भरतजीच्या तोंडातले वाक्य आहे. भरतजी म्हणतायत, धर्म न अर्थ न काम न रुची, गती न चही निर्वाण, जन्म जन्म रती रामपद ही वरदानना. धर्म नको, अर्थ नको, काम नको, मोक्ष नको, फक्त तुझ्या माझ्या रामप्रभूच्या चरणाची सेवा मला जन्मोजन्म घडावी, हीच त्या ठिकाणी मागणी आहे. म्हणून मोक्षपद तुच्छ केली, जसं भरतजीनं तुच्छ केलं तसं तुकाराम महाराज म्हणतात, मोक्षपद तुच्छ केली कारणे आम्हा जन्म घेणे युगायुगी. महाराज जन्माचं दुःख तुम्हाला माहित नाही, काय सांगू गर्वीची आता, हे सगळं तुमच्या पाठ आहे. पण त्या ठिकाणी महाराज जन्माचं दुःख सहन करायला तयार होत आहेत. याचं कारण काय आहे? महाराज म्हणतात भक्तीचं सुख आम्हाला श्रेष्ठ आहे. भक्तीचं सुख कधी आटत नाही, कधी विटत नाही, त्याला कधी बाधा नाही. अभंगाचं दुसरं चरण, विटे ऐसे सुख दोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख दोहे भक्ती रस, विटे ऐसे सुख नोहे भक्ती रस,
विटेशे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे. भक्तीचा रथ कधी आटत नाही, कधी विटत नाही, त्याला कधी बाधा नाही. म्हणून आपणही त्या भक्तीचा रस आपण सर्वजण घेणार आहोत. सर्वजण वरती हात करा. विठोबा रखुमाई महाराज, भक्तीचा सुख विटत नाही ना. आजही माझे ज्ञानोबराय भक्ती सुखामध्ये आहेत. आजही माझे तुकोबराय भामचंद्र डोंगरावरती भजनच करताय. जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरी जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरि जय जय राम. आजही माझे तुकोबराय भामच्या आपण थांबणार आहोत 5 मिनिटांमध्ये. आजही माझे जगद्गुरु तुकोबराय भामचंद्र डोंगरावर, घोराडे डोंगरावर, भंडारा डोंगरावर आजही भजन करतायत. आजही भजन करतात. गोविंद आसने गोविंद शयनी गोविंद त्या मनी बैसलासे 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 गोविंद आसनी. आजही तुकोबराय भजन करतायत. माझे ज्ञानोबराय आजही भजन करतायत. ज्ञानदेव घेतले दान बाबा बाळ चंदू समाधी बैसला निर्वाण बाबा बाळ जंदू कथा कीर्तन करीतो बाबा आज भजन करतायत ज्ञानोबराय. म्हणून हा भक्ती सुखाचा आनंद संत महात्मे आजही घेतायत. म्हणून आपण सुद्धा भक्ती सुखाचा आनंद घेतला पाहिजे. विटेशी सुख नोहे भक्ती रस. म्हणून पुन्हा 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 तो भक्तीचं सुख आम्हाला मिळावं. पण आम्ही महाराजांना काही लोक विचारायला लागले का हो महाराज, तुमच्या देवाचं तर वर्णन असं आहे, रंग नाही रूप नाही नाही वर्ण छाया. अरे देवाचं जर वर्णन असं जर असेल, निर्गुण असणारा परमात्मा, मग तुम्ही त्या निर्गुणाची भक्ती करून काय मजा आहे. पण महाराज म्हणतात नाही, देवा ते रूप धरविला आकार नेदो निराकार हो त्याशी विटेशे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे. हे त्याला पाहिल्यानंतर काय होईल. तुका म्हणे चित्त निवांत राहिले दैते पाऊले विटेवरी विटेशे सुख नोहे भक्ती रस पुढता पुढती आस सेवावे. हे स्वप्न आहे का बापरे वा, अतिशय गोड आहे महाराज. अजूनही मला त्या पेटीची सूर काहीच कळते नाही. पण एवढ्या कमी वयामध्ये सुंदर या ठिकाणी तयारी आहेत. झालेली कीर्तन सेवा श्री हरिभक्ती परायण आमच्या श्री हरिदादाच्या चरण कमलावरती ही सेवा समर्पित करत आहोत. महाराज वाईट वाटतं,
की आमच्यातला उठणारा आणि बसणारा माणूस की त्याची पुण्यतिथी आपल्यावर वेळ येते साजरी करण्याची. फार महाराज कमी वयामध्ये इतका सरळ आणि साधा पोरगा जो माणूस हृदयाजवळ धरला की त्याला कधी सोडायचंच नाही. अतिशय माणूस छान, अतिशय म्हणजे इतकं महाराज आमचं सर्व मित्रमंडळीचं आणि त्यांचं हृदय एकच. पक्का महाराज एवढ्या लांबून नुसतं माहीत झालं तरी हजर आहे. आमचे योगेश महाराज हे जी मित्रमंडळी आलेले ना कुठेतरी ऋणानं बंद असतात म्हणून सर्व मित्रमंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्व महाराज मंडळी मित्रमंडळी सर्वांच्या चरण कमलावरती ही सेवा समर्पित करतो. करविली तैशी केली गडगड वाकडे का नीट देवदाने ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली माऊली ज्ञानराज माऊली महाराजेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. तुम्ही या ना. अविनाश महाराज अविनाश महाराज अविनाश तुका मने चित्त निवांत राहिले. 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 तुका मने चित्त निवांत तुका मने चित्त
ऐसे सुख नवे भक्ति रस मिले ऐसे सुख नवे भक्ति रस बुडता बुडती आस पुड़ती आस सेवा उड़ता पुड़ती आस सेवा सर्वांच्या चरण कमलावरती आमच्या श्रीहरिदादांच्या चरण कमलावरती ही सेवा समर्पित करतोय. समोर बसलेले मातृशक्ती पितृशक्ती सर्व आमचे दत्ता महाराज हे सगळे आमचे शंकरभाऊ सगळे महाराज मंडळी सर्वांच्या चरण कमलावरती अभिवादन करतो. आमच्या गजर हरिनामाचा ह्या चॅनलचे जे मालक आहे ते आमचे उद्धव बापू यांची सुद्धा या ठिकाणी उपस्थिती आहेत. तसं पाहिलं तर सहज बोलता बोलता फोन झाला होता की ते म्हटले महाराज मी येऊ का. म्हणलं कुठे. ते म्हणे तुमचं कीर्तन आहे. मी कुणाचं तरी मला वाटतं सोमनाथचं काय बॅनर बघितलं म्हटले स्टेटसला. मी येऊ का कीर्तनाला. म्हणलं कसं येता. म्हणले मी गाडी घेऊन येतो. तरी मी त्यांना असं विचारलं तुम्ही कसे येता. ते म्हणले मी गाडीच आणतो ना. तरी म्हणलं तुम्ही कसे येता. ते म्हणले विनामूल्य येतो. म्हणलं काही अडचण नाही बिंदास या. श्रीहरिदादाचं प्रेम आहे आपलं प्रेम आहे. त्या प्रेमाच्या आग्रहास आमचे उद्धव बापू यांचीही उपस्थिती या ठिकाणी लागलेली आहेत. म्हणून ज्या बापाने लहानपणापासून अंगा खांदेवर खेळवलं त्या बापाचे मान समाजात खाली जाता कामा नये. ज्या आईनं 9 महिने 9 दिवस दगडासारखा गोळा वागवलं नको त्यावेळेस दूध पाजलं त्या आईच्या डोळ्यात कधी पाणी येऊ देऊ नका. ज्या शूराने आपल्याकरता प्राण गमावले प्राणाचे अवती दिले रक्त सांडला सत फासावर गेले त्यांची कीर्ती आपल्या मुखामध्ये सतत राहू द्या. ज्या संतांनी हाडाचे काढ रक्ताचं पाणी रात्रीचा दिवस करून पवित्र वारकरी संप्रदाय जोपासला या संप्रदायाला कलंक लागेल असं आपलेकून आचरण घडता कामा नये. ज्या मातीत आपण जन्माला आलो त्या मातीची गद्दारी होईल असं आपलेकून आचरण घडता कामा नये. बस हे पंचशील तत्व आपल्या जीवनात घडले. या कीर्तनाची सफलता आहे. कपडे झटकून जर आपण घरी जात असाल या कीर्तनाची निष्फलता आहे. करविली तैशी केली कटकट वाकडे का नीट देव जाणे विठ्ठल जय जय विठ्ठल. शास्त्री महाराजांच्या निमित्तानं आणि म्हणून त्या महात्म्याच्या मुखातलं एक वाक्य होतं लाड गुरुजींच्या की आदरणीय शास्त्री महाराज आमचे लंगोटी यार होते. तसा आमचा लंगोटी यार मी सकाळी कीर्तनामध्ये उल्लेख केला आमच्या दादाचा प्राणसख्याचा आदरणीय वनिताताई पाटील अनिताताई पाटील आणि सुनीताताई पाटील यांच्या वडिलांचं पुण्यस्मरण सकाळी कीर्तन होतं. त्याही कीर्तनामध्ये मी माझ्या दादाचा उल्लेख केला आमचा प्राणसखा. मी आळंदीतले हे जीवन सांगितलं. महाराजांनी सांगितलं ना इथं बोलणं म्हणजे थोडंसं धाडसच बोलायचं. आळंदीतलं हे जीवन सांगितलं. मला तो क्षण आठवतो. आमच्या हक्काने दिलेली ती लाडू मधुकरीला पडलेलं सुतूक 10 दिवस. आणि दादाचा स्वभाव थोडा हट्टी होता. दादा जर इंद्रायणीमध्ये म्हणलं ना अरे दादा आपण आपल्याला भूक लागेल पोनं कमी कर तो ह्या तीरावरून उडी मारली इंद्रायणीच्या बाळासाहेब बाबा का तो त्या तीराला पोहोचायचा.
त्या तीराला पोचायचा तो. आणि तिकडून आल्याच्या नंतर भूक लागायची. पण योगायोग असा झाला ना, सप्त्याहून आलेलो होतो, 150 रुपये दिलेले होते आम्हाला दोघांना. पण मधुकरीचं भाडं, सायकलचं, कपड्याच्या साबणी वगैरे काय असेल सगळं खर्च. मग दादाने सांगितलं काय खायचं आपण आता 10 दिवस. मधुकरीला तर सुतूक पडलं. सकाळी भूक लागायची, रियाज करावा लागायचा दादाला. मग पाठीमागच्या मावशीकडे गेलो आणि त्या मावशीला गोरखबाबांना माहिती आहे, कारण आम्ही जिथं गोरखबाबा राहिलेत ना, नंतर अत्यंत भव्यदिव्य त्या आश्रमाला स्वरूप आलं. खूप छान त्या ठिकाणी संस्थेची उभारणी झालेली. पण आम्हाला ते पत्र्याचं सेट होतं. योगेश महाराज होते, कुदळ महाराज, आबा महाराज होते, संदीप महाराज होते, अण्णा महाराज होते रुईच्या आश्रमाचे. आणि मग तो प्रसंग त्या मावशीला सांगितलं, मावशी आम्हाला पीठ चाळायची चाळणी द्या. विचारलं कशा करता महाराज? काही नाही म्हटलं, ताई द्या ना. कारण आकाने दिलेल्या लाडांमध्ये आम्ही ज्यावेळेस सप्त्याला गेलो त्यावेळेस त्या अशा सपत आळ्या पडून गेलेल्या होत्या. मग त्या आळ्या अशा चाळल्या, आळ्या फेकून द्यायच्या, म्हणजे खाली पडलेलं होतं ना ते 10 दिवस खायचं. असा आमचा जीवनाचा प्रवास दादाचा आणि माझा. म्हणून वेळोवेळी आठवत होता दादा. अत्यंत आनंद व्हायचा दादाला. आमच्या गोरखबाबांना माहिती. नाहीतर आम्ही फार, त्याने एक शब्द वापरला, कीर्तन केशरी. खरं सांगू, आमच्या गोरखबाबांची वाणीची एवढी पवित्र आहे ना, तर त्यांना किती पदव्या द्यावा. मी सांगेल बाबा, जसं आळंदीमध्ये मी ऐकलं आहे आमचे संग्राम बापू शब्दप्रभू आहे, तसं आमच्या नाशिक जिल्ह्यामध्ये, आपल्या येवला तालुक्यामध्ये आमचे गोरखबाबा शब्दप्रभू आहेत. कारण ते शिकलेले. त्यांनी मला जरी कीर्तन केशरी, त्यांच्या अंतःकरणाचा, हृदयाचा तो मोठेपणा आहे. कारण मी शिक्षण पण माझं कमी झालेलं. मी 7वी नापास गडी. ही फक्त माझ्या ज्ञानोबरांची, माझ्या तुकोबरांची आणि सगळे साधू संतांची उपकार आहे माझ्यावरती. आदरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी शास्त्रीजी महाराज असतील, आदरणीय रायते महाराज असतील, आदरणीय ज्ञानयोगी विठ्ठल बाबा असतील. एवढंच नाही, गोरख महाराज ज्या आश्रमात राहिले ना गुरुकुलामध्ये, आमची गायकवाड माऊली, अनंत उपकार गायकवाड माऊलीचे आमच्यावरती, अनंत उपकार. कारण दादा व आळंदीमध्ये राहायचं म्हणजे फार अवघड होतं. पण महाराजांनी आळंदीमधला जो आसरा होता तो आमच्या गायकवाड माऊलींचाच होता. आणि आदरणीय आमच्या गोरख महाराजांच्या वरती माऊलींची फार उपकार आहे. जेवढ्या चाली ऐकायला मिळतात ना, एवढ्या गोड वारकरी चाली ऐकायला मिळतात, आमच्या माऊली बाबाची कृपा आहे महाराजांवरती. माऊली, गायकवाड माऊली फार गोड. आणि म्हणून असा प्राण सखा आमचा 2 वर्षापूर्वी निघून गेला आम्हाला सोडून. आणि म्हणून त्याच्या दादाच्या निमित्ताने हा पुण्यस्मरण सोहळा आम्हाला पुन्हा पुन्हा दादाचं स्मरण व्हावं. आदरणीय रमण अण्णा असतील, आदरणीय आमचा अभिदादा असतील, आमच्या हक्का असतील, संपूर्ण परिवार. आमच्या अण्णांनी आत्ता सांगितलं, रमण अण्णांनी, की महाराज एक निमंत्रण देऊन टाका. जेवढी दादाची लंगोटी आहे, जेवढे प्रेमाची मंडळी ना, असे एक दिवसाला एवढी एक संधी काढा. आजचा दिवस जो आहे ना पुण्यतिथीचा, पुढच्याही वर्षाची जी पुण्यतिथी येईल, आमच्या दादा करता वेळ काढा आणि असाच कीर्तन महोत्सव चालू ठेवा. आणि तो चालूच राहणार आहे. दादांचा हा कीर्तन महोत्सव पुण्यस्मरणाच्या निमित्ताने चालू राहणार आहे. आदरणीय महाराजांच्या श्रीमुखातून आपण गोड अभंग ऐकला, जगद्गुरु तुकोबरायांचा. आणि म्हणून महाराजांना या परिवाराच्या वतीनं खूप खूप धन्यवाद. आणि अजून एक सांगू का तुम्हाला, दादाचा स्वभाव असा होता ना, लय हट्टी होता तो. त्याला जर कधी कधी असा जवळ आला तो प्रेमाने मारायचा. एवढा मारायचा ना, की ज्यांना ज्यांना मार दिला असेल त्यांना विचारा तो कसा मारायचा. पण गेली 2 वर्षाचा काळ गेला ना, प्रेमानं मारणारा आमचा लंगोटिया नानांना माहिती आहे. ही सगळी जेवढी मंडळी आहेत ना, तेवढी दादाच्या हृदयातली होती. आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य बाळासाहेब महाराज वागचौरे असतील, हरिभक्तपरायण रामायणाचार्य श्यामबाबा ठोंबरे असतील, आदरणीय हरिभक्तपरायण महाराजांचे लंगोटीयार साथीदार राधेश्याम महाराज गाडे असतील, आदरणीय हरिभक्तपरायण ही सगळे मित्रपरिवार अत्यंत जीवाचे आमचे प्रकाश महाराज नायकवाडे असतील, आदरणीय हरिभक्तपरायण आदरणीय आमचे उत्तम नाना असतील गायकवाड,
आदरणीय हरिभक्तपरायण योगेश महाराज बोराडे असतील, हरिभक्तपरायण गोडगळ्याचे देणे आमचे ऋषिकेश महाराज नवले, हरिभक्तपरायण माऊली महाराज गणगाव, हरिभक्तपरायण वैभव महाराज सेटे असतील, हरिभक्तपरायण ऋषी महाराज चव्हाण महाराजांनी उल्लेखही केला. मी पंढरपुराला जवळच कीर्तन होतं, पंढरपुराच्या जवळच, आणि गेलो होतो गुरुवारी रामभाऊ महाराज राऊत बाबांच्या आश्रमामध्ये. तेव्हा हे विद्यार्थी शिकतच होते. पण मी तर पांडुरंगाला सांगेल, भगवान कृष्णाला सांगेल, देवा या ठाणगावमध्ये आदरणीय हरिभक्तपरायण आमचे निवृत्ती बाबा चव्हाण महाराजांना अत्यंत ईश्वराने गोड मुलगा दिला, आणि त्या मुलगा फार लिनता आमच्या पांडुरंग बाबांमध्ये, फार लिनता. आम्ही ज्यावेळेस बाळाबाबा ढगेंकडे गेलो होतो, म्हणजे 2003 मध्ये, तेव्हा महाराज फार त्यांच्याकडं पाहिलं. एक त्यांना जोडी होते शिंदे महाराज म्हणून, बरोबर ना बाबा? आदरणीय या वारकरी संप्रदायामध्ये जसे बोधे बाबा होऊन गेलेत ना, तसं याही परिसरामध्ये अत्यंत गोड आवाज आमचे जयराम भाऊ गोंडेगावकर, फार पवित्र जीवन जयराम भाऊंचं, फार पवित्र जीवन. आपल्या परिसरात तरी कमी, पण तुम्ही थोडंसं अंतापूर ताराबाज या भागात गेले ना, शांती सागर म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये आदरणीय जयराम भाऊंची प्रतिमा लावलेली आहे. जशी कृष्णाजी माऊली जायकाडेकर असतील ना, त्यांच्या सोबतीला राहणार, काय नाव होतं, डॉक्टर म्हणायचे त्यांना, डॉक्टर म्हणायचे त्यांना बघ, महाराजांच्या सोबतीत त्यावेळेची मधुकरी वडगाव शिंदेची. आणि म्हणून पांडुरंग बाबा शेळके असतील. पुन्हा एकदा आमचा शंकरदादांचा साऊंड म्हणजे अत्यंत गोड, कारण आता उशीर भरपूर झालेला आहे. शंकरदादा असतील, सगळी दादाची ही जिवलग या ठिकाणी उपस्थित आहेत. कोणाचं नाव राहिलं असेल मला माफ करा माझ्या दादांनो. आणि म्हणून महाराजांनी एक सांगितलं गड्या, जशी आता काही दिवसानं म्हणतील ठाणगावकर, पिंपरीकर, सावरगावकर, येवलेकर, आपलीसुद्धा लेकरं गोड तयार व्हायला लागली. माझी एकच विनंती सगळ्यांना गुरुबंधूंना, वादक असेल, गायक असेल, कीर्तनकार असेल, माझ्या दादानं आपल्याला जर ज्ञानोबाराने गोड ईश्वर जर साधना दिली असेल ना, फक्त एक काम करा, तिचा अहंकार होऊ नका देऊ कधी. कारण येणारा काळ लय वाईट येत चाललात माझ्या दादानं. येणारा काळ एवढा वाईट येत चालला ना, जग नाही दुःख देत, आपलेच आपल्याला दुःख देतात. दादानं आपल्यापासून एखाद्याच्या हृदयाला जखमा होईल असं कधी जीवनात जगू नका रे. त्याच्याकरता एक उदाहरण सांगतो, शॉर्टकट सांगतो फक्त गाड्या. या जीवलागाने फार जपलं पाहिजे दादा, युवा पिढी असेल ना, कारण आम्हाला एखादी जर चाल यायला लागली ना, ही व्यासपीठ आहे दादानं, ही फार पवित्र आहे, ही गादी फार पवित्र आहे बाबा. आम्हाला 2 चाली जरी यायला लागला तरी अहंकार होऊन जातो. आम्ही कीर्तनकाराचे पायासुद्धा पडत नाही, आम्ही हात लावतो. दादांनो, तुम्हाला नाही त्या कीर्तनकाराचं दर्शन घेता तर घेऊ नका, पण ही गादी एवढी मोठी ना गाड्या, त्या गादीला आम्ही मस्तकच ठेवलं पाहिजे. मस्तक माझा, हां, ही लिनता आहे आमच्या जीवनातली. आणि दादांनो, लिनता फार माणसाला मोठी करत असते. फक्त एक जीवानं राहिली पाहिजे. माझ्या खूप जीवानं रे, एक जीवन. आपण ज्ञानोबारांचे लेकरे, कोणाची निंदा करत बसू नका. इकडला आणला तिकडला आणला, हे बघा, ही ज्याच्या त्याच्या प्रारब्धाचा प्रश्न आहे. माझ्या दादानं अन्नमान धन आहे तो प्रारब्धा. हा, महाराजांनी तेही सांगितलं ना. एखादा महाराज वाटला तुम्हाला लय पैसे घेतो ना, त्याचे कीर्तन घेऊ नका घेऊ. माझ्या दादानं लोकांचा गैरसमज आहे का, लोक म्हणतात तो तिथून आला आणि एवढी घेऊन जातो. घेऊन नाही जात, त्याला लोक देतात. असंच आहे ना. तो नागपूरहून आला म्हणजे तो घ्यायला नाही आला, मुंबईहून आला म्हणजे तो घेण्याकरता नाही आला, आळंदीहून आला नाही रे दादानं. एखादा कीर्तनकाराचं एखादं वाक्य असताना माझ्या दादानं ते एखाद्याच्या हृदयाला भेटतं, तो त्याच्याकरता कोटी रुपये द्यायला तयार आहे. ह्याच्यात त्याचा प्रारब्धाचा प्रश्न आहे. पण एक काम करा माझ्या दादानं, नाही वाटलं एखाद्याची तारीख घ्यायची तर घेऊ नका, पण माझ्या ज्ञानोबा तुकोबरांच्या संप्रदायाला कलंक लागेल असं जीवनामध्ये कधीच वागू नका. त्याचं कारण असं, एखादी बातमी आली आणि तिला डिलीट करा, तिला फॉरवर्ड करीत बसू नका. तिला फॉरवर्ड करतं कर जपली पाहिजे ना दादा. नाही, ही सोमा बाबा असेल, ही सगळी हृदयाची माणसं आहे दादा, ही प्रत्येकाला जपली पाहिजे. त्याच्याकरता एक दृष्टांत सांगतो गाड्या. म्हणजे सगळे जीवलग या ठिकाणी आलेले, सगळेच आलेले. एक जीवा भावाचा एक प्रश्न आहे, आपलीच आपल्याला कशी त्रास देतात बरं का. प्रकाश बाबा कुठे गेले का तिकडे? बरं, त्याचं कारण असं, एका कुत्रीने 6 पिलाला जन्म दिला. किती 6 पिलाला जन्म दिला. ओळाईजवळ, ओळाई घरटं असतं तिचं. पण ती जाता जाता त्या पिलांना सांगून गेली, कारण तिला 6 पिलांची भूक भागवायची, म्हणजे तिला कोणाच्या तरी दारात जावं लागेल, काहीतरी खावं लागेल. पण जाता जाता ती सांगून गेली कुत्री पिलांना, हे माझ्या बाळांनो, जग लय वाईट आहे, मी येईपर्यंत जागा सोडू नका. कुत्री म्हणून निघून गेली. आई होती ना ती.
तेवढ्यात लहान लहान पोरांनी ती कुत्र्याची पिलं पाहिली, कारण लहान लहान पोराला लई आवडतात कुत्र्याची पिलं, मांजरीची पिलं. त्या हातात बिस्किटं घेतली आणि त्या कुत्र्याजवळ असे पिलाजवळ नेले. पोट कोणाचं असू द्या दादा, पोटले भूक लागली म्हणजे अवघड असतं. तेवढ्यात त्या पिलाने पाहिलं, आता ती मात्र बिस्किटं खाणार. कोण बोला? पिलं बिस्किटं खाणार होती, आलेली होती. तेवढ्यात मोठाली कुत्री आली. कोणती आली? मोठाली कुत्री आली. मोठल्यानं बोला थोडंसं. कोणती आली? हां, मोठाली कुत्री आली आणि होतं तेवढं खाऊन टाकलं. कोणी? हां, बस असं बोलत चला म्हणजे मला बरं वाटेल. त्याचं कारण असं आहे, नुसतं खाल्लं नाही, खाणं झालं आणि रक्त बंबाळ होईपर्यंत पिलायला चावली. कोण? हां, मोठाली कुत्री. चावा घेऊन पळून गेली. कशी तरी ती पिलं त्या वळायजवळ घरट्याजवळ आली. काही वेळानं कुत्री आली, तिला स्तनपान करायचं होतं लेकरांना. आवाज दिला, माझ्या बाळानं बाहेर या रे. तेवढ्यात ती पिलं बाहेर आली, पण रक्त बंबाळ झाली होती. शांबाबा ती पिलं. कुत्रीनं पाहिल्याबरोबर डोळ्यातून अश्रू आले आणि कुत्रीनं सांगितलं, पिलांनो मी सांगितलं तरी जग लय वाईट आहे, मी येईपर्यंत जागा सोडू नका. त्या पिलाने एवढे गोड उत्तर दिलं ना, माझ्या गुरुबंधूंना घेऊन जा रे माझ्या दादा. त्या पिलाने एवढे गोड उत्तर दिलं ना, त्या पिलाने सांगितलं, आई तू म्हणत होती की जग लय वाईट आहे, पण खरं सांगू आई जग लय सुंदर आहे. आई जग लय सुंदर आहे, जगाने आमचा स्वीकार केला, जगाने आम्हाला खायला दिलं. मग आईचा प्रश्न होता, आईनं विचारलं, पिलांनो अरे रक्तबंबाळ अवस्था कोणी केली? आई जगाने नाही ग, आपल्याच माणसाने आम्हाला रक्तबंबाळ केलं ग आई. हां, दादानं खूप जपा रे. मृदंगाचार्य असेल, गायनाचार्य असेल, कीर्तनकार असेल, खूप जपा. एखादा कीर्तनकार बोलून जातो गाड्या, काही म्हणजे अहंकार असतो. नवल अहंकार, ज्ञानोबराय सांगतात ना, नवल अहंकाराची गोटी बाबा, विशेष न लगे अज्ञानाच्या. एखादा कीर्तनकार बोलून जातो, दादा या महाराष्ट्रातला माझ्या ज्ञानोबरायांचा कीर्तनकार प्रत्येक हृदयाचा जपला पाहिजे. तो बोलून जातो, आत्ताची प्रजा आहे, याचा ऐक थोडंसं, त्याचा ऐक. शिळे तुकडे, शिळे तुकडे दादानं तुमची वाणी लोक ऐकतात ना यूट्यूबला, ती शिळे तुकडे नाही रे. भले तुम्ही तुमच्या पदार्थ सांगत असेल ती शिळे तुकडे असतील, पण तुम्ही ज्ञानोबरांचे वैभव वापरतात, तुकोबरांचे अभंग वापर, ते शिळे तुकडे म्हणून कसं चालेल दादा? नाही रे, ही जपली पण. आणि लहान पोराला आपण, आमच्या महाराजांनी सांगितलं, उद्धव महाराजांनी गोड कीर्तन केलं, मग आपणच स्टेज दिलं पाहिजे ना. आज आपण स्टेज दिलं तर ती जगाच. मग हेच सांगण्याचं कारण एक होतं, आमचा श्रीहरी दादा होता ना, त्याला लय आनंद वाटायचा. आज चव्हाण महाराज नाही येतं, पण स्वाभिमानानं शामबाबाला विचारा, आम्ही इंदोरीकर महाराजांच्या एवढ्या मोठ्या नियोजनात जावं आमची कधी स्वप्न नव्हती, पण दादाच्या अंतकरणाचा मोठेपणा होता. बाळासाहेब बाबा असतील, श्यामबाबा असतील, गोरख महाराज असतील, सगळे आपण, तर दादाने तिथपर्यंत आम्हाला पोहोचवलं. ही सगळी दादाची पुण्य आहे. म्हणून दादाच्या निमित्ताने आलेल्या सर्वच मायबापाला या ठिकाणी धन्यवाद आहे. चॅनलवाले तुम्हालाही धन्यवाद आहे. पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो. आता आलेली पाहुणे मंडळी चहा घेतल्याशिवाय कोणी जाऊ नका. रामकृष्ण हरी. हां बघा, आदरणीय जसा एक प्राणसखा तसा एक दहावं होऊन एक 2-3 दिवस झाले असतील. आदरणीय हरिभक्तपरायण, आज 13वा दिवस होता. असं वाटत नाही गड्या, चेहरा किती आसरा पाहिला ना. जसं एवढा चेहरा आसरा होता, तेवढा स्वभावसुद्धा तेवढाच आसरा होता दादा आमच्या अनिल बाबाचा. अनिल, मी सकाळीही उल्लेख केला आमच्या अनिल महाराजांचं कीर्तन, मला चुकून राहिलं तरी मी पाहत होतो. कारण दादा ती भावपूर्ण श्रद्धांजली जरी डोळ्यानं पाहिली ना तरी वाईट वाटत होतं. लय गोड स्वभाव, विनोदी स्वभाव, हासरा स्वभाव, आणि माणूस हसूनच गेला गडे जगाला. आणि वाक्यही सांगून गेला, ज्यावेळेस माझ्या कोणी मैत्रीला येईल ना म्हणे राग सावारायला, सांगत होते चोकोबरांची हाडं भजन करत होती. हा कधीतरी या, तिथं आल्याच्या नंतर आमची हाडं घ्या, इथपर्यंत सांगून गेलेले होते. ते गेले दिगंबर ईश्वर विभूती आणि राहिले त्या कीर्ती. जसा आमचा लंगोटियार श्रीहरी दादा असेल, लंगोटियार अनिल महाराज जमदडे असतील, दादांनो कमी जीवन जगले. एक 34 वर्षाचं वय होतं, पण माझा श्रीहरी दादा आणि आमचे अनिल दादा 100 वर्षाचं कार्य करून गेलेत. माझ्या दादानं 100 वर्षाचं का, 100 नाही रे, जोपर्यंत चंद्र सूर्य आहेत ना तोपर्यंत ही हासऱ्या चेहऱ्याने नेऊन गेलीत माझ्या दादा. हा पाठीमागचा फोटो पहा, जसं काय आज जणू काय पंढरपुरातून आमचा मंत्री निवडून आला असं वाटतं ना. मंत्र्यासारखा चेहरा दिसतो असं टवटवीत. फक्त ह्या फोटोकडं पाहिलं की आमचा दादा हरवला असं वाटतं. 2 प्रतिमा दाखवतात. या फोटोकडं पाहिलं ना असं वाटतं दादा आळंदीहून आला, पंढरीहून आला. आणि म्हणून तो पंढरीलाच गेला आहे, तो देवाच्या चरणाजवळ गेलेला आहे. म्हणून पुन्हा एकदा सगळ्यांना धन्यवाद देतो आणि थांबतो. रामकृष्ण हरी. उठा.